नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, MSCIनं ऑगस्ट 2026च्या इंडेक्स रिव्ह्यू अंतर्गत इंडियन स्टँडर्ड इंडेक्समध्ये 4 नवीन शेअर्सचा समावेश केला आहे आणि 3 शेअर्सला बाहेर काढले. हे सर्व बदल 31 ऑगस्ट 2026च्या ट्रेडिंग संपल्यानंतर लागू होतील. हे बदल साधारण $2.3 अब्ज म्हणजे अंदाजे 19,200 कोटी रुपये परदेशी चलन भारतीय बाजारामध्ये आणतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये MSCI इंडेक्समध्ये ॲड करण्यात आलेले शेअर्स हे लारूस लॅब, त्यानंतर लेन्सकार्ट सोल्युशन, त्यानंतर 3 नंबरची कंपनी आहे अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि चौथी कंपनी आहे बिलियनर्स गॅरेज व्हेंचर म्हणजेच ग्रो. आता या इंडेक्समधनं बाहेर काढण्यात आलेले शेअर्स आहेत ते म्हणजे ॲस्ट्रल, त्यानंतर बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि SBI कार्ड्स. तर या पुनर्संतुलनामुळे भारतामध्ये येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. समाविष्ट झालेल्या शेअर्समध्ये आणि काही विद्यमान कंपन्यांच्या वेटेजमध्ये जसं की इटर्नल यामध्ये वाढ झाल्यामुळे बाजारामध्ये मोठी खरेदी पाहायला मिळू शकते. यासाठीची जी काही सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला MSCI इंडेक्स रिव्ह्यू यांच्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, जर तुम्ही जे काही MSCIमध्ये रिबॅलन्स झालेले शेअर्स आहेत तर याचं महत्त्व असं असतं की जे 4 शेअर्स आहेत लारूस लॅब, लेन्सकार्ट, अदानी आणि ग्रो, तर यांच्यामध्ये फंड इन्फ्लो होणार आहे. म्हणजेच जे काही पॅसिव्ह फंड्स असतात, त्यानंतर जे काही इंडेक्स फंड असतात, ETFs असतात, तर हे या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतील. आणि जे शेअर्स या MSCI रिबॅलन्सिंगमधनं इंडेक्समधनं बाहेर जातील जसं की ॲस्ट्रल, बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि SBI कार्ड्स, तर यांच्यामधनं त्या फंड्सना एक्झिट घ्यावी लागते. म्हणजेच यामध्ये आपण फंड आउटफ्लो पाहू शकतो. तर साहजिकच आहे, मोठ्या प्रमाणामध्ये इथे खरेदी विक्री झाल्यामुळे आपल्याला या शेअर्समध्ये मोठी लिक्विडिटी, मोठी उठापटक पाहायला मिळू शकते. त्यामुळे या शेअर्सवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं MSCI रिबॅलन्सिंग ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. 31 ऑगस्ट 2026 ही त्याची लास्ट डेट आहे. म्हणजेच शेवटच्या 1-2-3 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये लिक्विडिटी जी आहे ती पाहायला मिळू शकते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.